आणि मला आनंद आहे की नाशिक जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्यात मोठ्या संख्येनं लोक त्या ठिकाणी आले आणि त्याच्यामध्ये सहभागी झाले. आज शेतकरी अस्वस्थ, आत्महत्या वाढत आहेत. कर्जबाजारीपणा हा शेतकऱ्याला रोग लागलेला आहे. अनेकदा मी सांगतो, आमच्या खेड्यापाड्याच्या शेतकऱ्याला एक पदवी मिळाली. आम्हा लोकांना तुम्ही खासदार म्हणता, मला पद्मविभूषण म्हणता, पण शेतकऱ्याला काही न करता एक पदवी मिळली आणि ती पदवी म्हणजे थकबाकीचा. त्यांनी शिकवलं, खर्च निघाला नाही, किंमत घसरली. त्याच्या मालाची किंमत घसरल्यानंतर त्याचं कर्ज फेडण्याची ताकद नव्हती की तो थकीत होतो आणि एकदा थकीत झाला की नवीन कर्ज मिळत नाही, संसार कसा चालवायचा हे कळत नाही. कधी कधी लोक आत्महत्याच्या रस्त्यावर जातात. महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये 1500पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आणि हा आत्महत्या करणारा शेतकरी प्रामुख्यानं जिल्हा भागाचा शेतकरी आहे. आज सायचं दुखलं हे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं फुलं आहे. आणि त्याचा मार्ग काढायचा असेल तर शेतीमालाच्या किमती उत्पादन खर्चाचा विचार करून या ठरवल्या पाहिजेत. आणि ज्या शेतकऱ्याच्या डोक्यावर ओझं ते ओझं काढलं पाहिजे. आम्ही पार्लमेंटमध्ये बसतो, अर्थ खात्याचा अहवाल वाचतो. त्या अर्थ खात्याच्या अहवालामध्ये अनेक वेळेला अशी माहिती येते की यंदाच्या वर्षी देशाचे उद्योजक आणि उद्योग यांचे काही हजार कोटी त्यांच्या डोक्यावरचं कर्ज आहे ते केंद्र सरकारने माफ केलं. जो हजारो कोटी रुपये थकवतो त्याचं कर्ज माफ होतं. आणि जो मेहनत करतो, देशाचा अन्नाचा प्रश्न सोडवतो, भुकेचा प्रश्न सोडवतो, त्या बळीराजाला निसर्गाचा असहकार की रास्त किंमत न मिळणं यामुळे काही घडलं असेल तर त्याला आम्ही त्याची भाजी कुंडी बाहेर कशी काढायची या प्रकारचे निर्णय घेतात. ही व्यवस्था बदलली पाहिजे. आणि ही व्यवस्था बदलायची असेल तर ज्या देशामध्ये 56% लोकसंख्या देशाच्या एकूण जनतेला 2 वेळेचा अन्नाचा प्रश्न सोडवते, त्या शेतकऱ्यांना आधार हा कसा द्यायचा त्याच्यात तडजोड नाही ही भूमिका प्रामुख्याने घेतली जाते. आज तुमच्या भागामध्ये कांदा आहे, भाजीपाला आहे, त्या मिळतो आहे. कधी कधी कौतुक वाटतं की या जिल्ह्याचा शेतकरी अतिशय उत्तम प्रकारची शेती कष्ट करून करतो आणि आपल्या तयार झालेला माल हा जगामध्ये पाहतो. पण मगाशी बोलताना आमच्या सरकारने सांगितलं, सरकारची नीती याच्यात सातत्य नसतं तर ती सरकारची नीती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकू शकत नाही. मला आठवतं आहे की एक वर्षी गहू आणि तांदूळ याचं प्रचंड उत्पादन हे भारतामध्ये झालं. मी अन्न खात्याचा मंत्री होतो, मार्केट नव्हतं. शेवटी आम्ही ठरवलं भारताच्या आजूबाजूचे देश आहेत त्या देशांना गहू किंवा तांदूळ पुरवायचा.
आणि श्रीलंका हा खालचा देश आहे, त्यांना गावात तांदूळाची आवश्यकता होती. मी गेलो कोलंबोला, तिथे राष्ट्रपती त्यांची भेट घेतली. त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला या ठिकाणी तांदूळाची आवश्यकता आहे. त्यांनी सांगितलं हो, तांदूळाची गरज आमची गरज आहे. मी त्यांनी सांगितलं की आम्ही हिंदुस्थानातून हा तांदूळ तुम्हाला पुरवू इच्छितो. त्यांनी एकच सांगितलं, तुम्ही आलात, आम्ही तुमचा सन्मान करतो, आम्हाला माल घ्यायला हरकत नाही, पण तुमचं सरकार, तुमचा देश कधी निर्यात चालू करतो, कधी निर्यात बंद करतो, हे तुमचं धरसोडीचं धोरण आमच्या देशात अन्नधान्याच्या समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त नाही, आणि म्हणून आम्हाला तुमच्याशी व्यवहार करणं हे अडचणीचं होतं. आम्ही आमचं धोरण बदललं. पण आज ज्याच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे, त्यांच्या धोरणामध्ये शेतकऱ्याच्या मालाची विक्री, त्याची किंमत, त्याची निर्यात, त्याची आयात याच्यामध्ये सातत्य नाही, धरसोड आहे. आणि त्यामुळं बाहेरचे देश आपल्याकडं वेगळ्या दृष्टीनं बघतात. आपण आपल्या आजूबाजूचे देश बघितले, ते एक काळ असा होता, पाकिस्तान सोडलं तर सगळे देश हे आपले मित्र देश होते. आज काय चित्र आहे? पाकिस्तान विरोधी आहे, नेपाळ